सकाळचे वाजलेले आहेत 4 आणि आम्ही निघालो आहे रायगडसाठी. तर आता भेटूयात आपण रायगडला. आम्ही घेतलेला आहे आमचा पहिला स्टॉप आणि पहिला स्टॉप आहे जिजामाता समाधी. काम चालू आहे तिकडे, भरपूर दगड वगैरे आणून टाकलेले आहेत. बहुतेक तिकडे गाईड आहे का बाकीचे लोक जमा झालेले आहेत. शुभ साडे आहेत. शूज काढतो. फोटो काढू का आमचा? द्या व्हिडिओ पण आला का आणि फोटो पण आहे. ओके ओके ठीक आहे, धन्यवाद. राजमाता जिजाऊ मासाहेब पाचड येथे समाधी आहे. माहिती दिलेली वाचत असेल तर पॉज करून वाचू शकतो. तुळस त्यांचं काय आहे, एवढ्या अशा रूम टाईप करतात ते. सगळं ते खाली असतं. दादा आहे ना, ट्रॅकिंग वगैरे मी शिकवलेला, फिटनेस माझे धडे घेत असताना मला कधी ब्लॉग मध्ये आणत नाही. पहिल्यांदा आणलं त्यांना माहिती की माझ्याकडे सार्थक लाजलाय पण आपण त्याला कव्हर करत राहू. माझ्याकडे मी जे सांगतो माझ्याकडून टिप्स घेत असतो म्हणायचं. मला फक्त समोर आलाच नव्हतं तो एवढे दिवस म्हणायचं. हे पण आपल्याला व्हिडिओ पॉज करून वाचता येईल. मागे थांबलो होतो ती समाधी आणि जिजामाता राहायच्या तो हा वाडा पूर्ण आता पडलाय, पण बाउंड्री बघून आपल्याला समजतं किती विशाल असेल. त्या एंड पासून बॉर्डर चालू होती त्याची, मागे फिरून इथे समोर पर्यंत कॉर्नर आहे. तिथून पायऱ्या. हे पण स्ट्रॅटेजिकली प्लेस केलं होतं पूर्ण. आतमध्ये टर्न करून मग त्या साईडला गेट आहे. पॉज करून हे पण वाचता येईल. जिजामाता महल, जिजामाता वाडा. समोरून गेट आहे. गेट मधून आम्ही आलोय. तर समोर काहीतरी बोर्ड आहे, रोडवरचा बोर्ड आणून टाकला होता आतमध्ये. आम्ही वाळालो उजवीकडे, जिजामाता वाडा. खूप मोठ्या एरियामध्ये आहे. गर्दी नाही म्हणून चांगलं वाटतंय. गडावरती असेल एखाद्या वेळेस गर्दी. हो. झाड बहुतेक अगोदरपासून असेल, आणि अगोदरपासून नसलं तरी चांगल्या ठिकाणी बनवलंय. लोक बसू वगैरे शकतात खाली येऊन. पोडियम टाईप आहे. इथे रूम वगैरे असेल किंवा सांगतात आर्किओलॉजिस्ट कोणी असेल तर ते सांगतील. अजून संपलेलं नाही. आम्ही गेट पासून एवढं आत आलो, इथपर्यंत चाललो. इथून पुढे पण पुढे तळघर आहे असं सांगण्यात आलंय. बघू, इथं पण दिसते
वाड्याचं स्ट्रक्चर असावं आहे. पण उतरायला पायऱ्या आहेत. डिरेक्टली आपण जातो पाण्यामध्ये. आता पूर्ण भरले, उन्हाळा म्हणून बहुतेक कमी असेल, तर पूर्ण भरत असेल पाणी. बॉईज गँग तिकडे पोहोचली आहे. काहीतरी शोध लावण्याचा चेंज. शिलेदार सार्थक बर्गे खूप मोठा एरिया कव्हर केलेला आहे. आता आम्ही आहोत दुसऱ्या डोक्याला. दुसरा टोक, डोक्या नाही, दुसरा टोक. इथून सरळ बाउंड्री जाते. त्यांनी याला बुरुजच म्हणतात ना, बुरुज बनवलेले. त्यावेळेस सिक्युरिटी थांबत असेल. भिंत जाती पार त्या कोपऱ्यापर्यंत. भरपूर मोठे एरियामध्ये बनवलेले आणि आर्किटेक्चर बघता ओव्हरऑल सिक्युरिटी पण चांगलीच असेल. इकडे भरपूर मावळे त्यांनी ठेवले असतील आणि महल मधोमध आहे. आणि याचा एरिया खूप मोठा आहे. रायगडावरती जाऊन बघावं लागेल वरती कसं आहे. माझ्या अंदाज जास्त काही स्ट्रक्चर्स अवेलेबल नसतील, तर बघू आता वर जाऊन. रायगड जवळपास 7-8 वर्षांपासून प्लॅन चालू आहे रायगडावर जायचं. पण आज आम्हाला वेळ भेटलाय, किंवा वेळ नाही म्हणता यायचं, पण आज ते शेवटी सगळं जुळून आलं आणि आम्ही रायगडला पोहोचलोय. आता ऊन पडायच्या आत रायगड चढायचा प्लॅन होता, म्हणून आम्ही लवकर निघालो होतो. आता ऊन आलेलंच आहे, काय पर्याय नाही, उन्हातच चढावं लागेल. चलो बाय. ब्रेकफास्ट साठी थांबलो. आता थोडंफार खाणार आणि मग निघूयात आम्ही ट्रेकिंग साठी. पायथ्या लावत आम्ही आता स्टार्ट केलेलं ट्रेक. सार्थक आणि बाकी लोक वर जाताना दिसतील. हा का, जपून राहा, जपून राहा. गॉडझिला काय नाव होतं त्याचं? हाँगकाँग. नाही अरे काहीतरी नाव होतं त्याचं. किंगकॉंग होतं का? ते पण हा किंग. चलो, असं मी गप्पा गोष्टी करत करत आता वरती जाऊ. सुरुवात केली आपण थोडस, 5-10 मिनिटं झालं असं आतापर्यंत. एवढ्या हाईट वरती पोहोचलेलं आहे. जो रस्ता आहे गाड्यांचा भरपूर वरपर्यंत आणून सोडतो, त्यामुळे एवढी डिफिकल्टी लेवल त्याचा राहत नाही. बऱ्यापैकी सोपं झालेलं आहे. आय थिंक जर अजून खालून स्टार्ट केलं असतं अजून डिफिकल्ट राहिलं असतं. सार्थक तुम्हाला ओव्हरटेक केले. आता सगळ्यात पुढे चाललंय, 2nd नंबरला आहे सध्या. हे बिना बॅगचे निघाले. माझ्याकडे बॅग दिली आहे, पाणी वगैरे सगळ्यांचं. थकला का सार्थक? नाही थकला? चल मग थांबू नको, चालत राहा. तो दिसत खूप वर पोचला. आता ऊन आमच्या चेहऱ्यावर येतो, तर मी ऑपोजिट साईडचं दाखवलं तर एवढं क्लिअर दिसणार नाही. ओके, वरती जाऊन थांबणार तो म्हणतो, आणि आता वरती जाऊन म्हणणार मी तुमच्यासाठी थांबलो होतो. तू बसायचं वरून. आणि हिराला राजे विचारतात की हिरा तू खाली कशाला गेली होतीस, तर ती म्हणते राजे माझं 2 महिन्याचं लहान बाळ होतं म्हणून मी खाली गेले होते. जर का मला शिक्षा करायची असेल तर आता करा. राजे म्हणाले
तुला आधी शिक्षा करणार नाही, परंतु तेव्हा रात्रीची वेळ सार्थकने एकदम बरोबर ओळखलंय. सार्थकने सांगितलंय हिरकणीची स्टोरी होती. सार्थक हुशार आहे. ससावर जाऊन बसलाय आणि आमचा कासव हळूहळू पुढे निघत चाललाय. ससाला उठवलंय. ससा बांधला आता कासव. चौथा वॉटर ब्रेक घेतलेला सार्थकने आणि आम्ही पण बसलो सार्थक सोबत. पण आता झालं एवढंच चढायचंय आणि इथून पुढे फ्लॅट असेल असं आम्हाला वाटतंय. हो सार्थक तू गोव्याचा षटका बोलून आला पण गोव्याचा आहे का? मग कुठला आहे? भारताचा. चांदीची आहे का? हलकं बनायची हो का? सेम घ्यायची का? मी मोठी करायची थोडी हे नाही का कुत्र्याला बांधले. बदलायची का? खरं दोघं करू आपण. सेम. कुठून बनवली होती चेन? दुकानातून. अरे सोन्याच्या दुकानातून. कोण सोन्या? सोन्याचा भाऊ. चला सोन्या चालला. हे थांब तू. आता मी पण चाललो त्यांच्या मागे. पकडलं. चला चला पोचलो. थोडंसंच राहिलंय. रायगड फोर्ट. हे खरं म्हणजे खिळे हत्तीने तर कोणी दरवाजा सोडण्याचा प्रयत्न केला तर हे खिळे या खेळांबद्दल सांगता येईल आता. थकला का? किती पायऱ्या चढलो सर आपण? 1,500 झाल्या. वरती अजून दिसतात मला. थोडंसं असं चल. काय 5वा वॉटर ब्रेक. वर काय नाही, वर शिपाई थांबत होते लक्ष ठेवायला. चोर आले का त्यांना पकडायचा. तुला पकडते. खारुताई. जय शिवाजी. चल बघू. काय तोप. चल ना. तू ये बघून आम्ही यायचं. आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही वर पोहोचलोय, पण आम्ही अजून काय वर पोहोचलेलो नाही. आता स्लोली चाललो आम्ही वर. तिन्हीकडे मध्ये ब्लॉक केले होतं. बिचारा सार्थकला बॅग उचलायला लागते. हे काय बरोबर नाही. नको उचल. स्वतः सार्थकनी तब्बल 10 पायऱ्या चढल्यानंतर मग 200 बघ ना तू उडे इथून समोरून ते दिसतंय तुम्हाला. 100 तरी आहे ना. इथून आम्ही चढलोय, इथपर्यंत आलोय. चला थांबायचं.
असं वाटतं आता आम्ही पोचल्यावर. आता चालू बसणार आहे, फुल गॅरंटी. चला जागा भेटायचा उशीर. हो मी घरूनच आणले ती बॉटल. आज जिमला जायचा विचार होता वर्कआउट करायला, पण इकडे जिम. हो इकडे जिम झाली, कार्डिओ झाला आमचा. दर आठवड्याला एकदा यायला पाहिजे की ना सर? तर दर आठवड्याला नवीन गट. आधी जायचो की. हो आधी जायचं, नंतर आता जबाबदार आल्या खांद्यावर आपल्या. तुझ्यावर माझ्या नाही. तुला पण अभ्यास आता येणार. आता येणार खांद्यावर. कशाची? 10वीची जबाबदारी येणार आहे. आम्ही तर मोकळे झालो, 10वी 12वी झाली. विचारायला होता 10वी द्यावी लागणार आहे. माहितीये का ते? नाही माहिती. काय गोष्ट आहे? महाराज टोकावर थांबले होते. हा ते बंद केलं. सांग ना तू, घेऊन दे रेकॉर्ड बोल. आणि ते कोणता तरी पॉइंट आहे तिथं पुढे गेले. जातात. हा आणि तिथं हवा वारा असतो गावाचं. हा तर तो उडून गेला. हम्म आणि त्याच्या हातात छत्री होती. हम्म महाराज म्हणले छत्री सोडू नको. हम्म. मग तो खाली जाऊन बरोबर लँड झाला. असं आहे ते. बापरे. खरी आहे स्टोरी. तुला मला उल्लू बनवतो. शाळेत सांगितलं. शाळेत मग खरी असं. तो उडाल्यानंतर महाराजांनी सांगितलं का छत्री नको सोडू? हा छत्री नको सोडू. का अगोदर सांगितलं होतं? नाही उडाल्यानंतर. हो जीव वाचला विचारायचा. टकमक पॉइंट लिहिलेलं आहे, डोंट गो बियॉन्ड दिस पॉइंट. तर त्यांना स्टोरी माहिती आहे, त्यांना माहिती असेल टकमक पॉईंट काय आहे. ज्यांना नाही माहिती त्यांनी गुगल करा. नाही मी सांगतो, इथून खाली ढकलणार द्यायचं ज्यांना शिक्षा भेटायची टकमक पॉईंटवरून, तर डायरेक्ट खाली झूम वाचायचे चान्सेस. ब्रेक घेतला आम्ही आता. लिंबू पाणी आणि कोकम प्यायला थांबलेलं. काय पिणार आहे? लिंबू सरबत. अच्छा, तो लिंबू पाणी नाही पितो, लिंबू सरबत पितो. आणि मी काय घेणार आहे? कोकम सरबत. कोकम सरबत घेणार आहे. अच्छा, लिंबू पाणी म्हणजे गरम पाण्यात लिंबू टाकलं तसं असतं. सरबत म्हणजे साखर. हॉटेलमध्ये काय सांगतो? लिंबू पाणीला आणा. हॉटेलमध्ये काय सांगतो? हात धुवायला लिंबू पाणी आणा. नाही मग ते काहीतरी म्हणतात ना. ते बरोबर देतात ते. झालं. काय फिंगर पाणी? फिंगर चिक ना काय म्हणतात? सॉरी नाही. आठव काय म्हणतात? लेमन बाउल? नाही मग फिंगर बाउल. फिंगर बाउल म्हणतात. एकदम बरोबर. आठवलं तुला, सगळं येतं. थोडं डोक्यावरती हे प्रेशर द्यायला लागतं. बर्फ टाकायचा की तुझ्या? सांग ना मग. सांग लवकर, उभं राहून सांग बनायच्या आत. बर्फ टाकून द्या. काय काय छोटे डोळे. काय म्हणतात? काय म्हणतात? काय म्हणतात? मध्ये प्यायची ते पाणी. चिया सीड्स? चिया सीड्स मराठीतून. कब्जा. सब्जा. बरोबर. सही जवाब. कोकम सरबत आणि लिंबू सरबत आलेले. त्याला हाफ ग्लास त्याला फुल दिलं होतं, त्याने फटाफट पिऊन घेतलं. दम नाही निघला. पकड बरं.
रुपये मिळाले. दोन का? नाही मी ब्लूटूथ बंद केलं. आता खाली आम्हाला काका भेटले. ते म्हणतात टकमक पॉइंट है, इधर चलने में बहुत टकमक हो रहा है, इसलिए इसको टकमक पॉइंट बोलते हैं. अरे आजूबाजूच्यांना पण काय माहिती नाही, ते पण कान देऊन ऐकतात. काय कोणी येऊन काही सांगून जात. दरबारची मागची बाजू महाराजांचं सिंहासन इथे आहे आणि हा जो समोरचा प्लॅटफॉर्म आहे इथे स्पेशल मीटिंग्स व्हायच्या महाराजांच्या. आणि असेच 2 प्लॅटफॉर्म अजून आहेत. तर पलीकडच्या बाजूला जो एंडला जो प्लॅटफॉर्म आहे तो महाराजांचा पॅलेस होता, तिकडे महाराज राहायचे. आणि त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला 6 रूम्स भेटतात जे राहण्यांसाठी बनवलेले होते. आमचं आता जवळपास रायगड पूर्ण फिरून झालेलं आहे आणि आता करतो आम्ही आराम. कंप्लीट आराम चालू आहे. थोड्या वेळाने आता आम्ही उतरू खाली. काय म्हणणे सार्थक? काय नाही, झोपा. गुड नाईट. आपण दुपारी झोपलो तरी त्याला गुड नाईट म्हणतात का गुड आफ्टरनून म्हणतात? गुड नाईट. पण दुपार आहे ना, पण झोपतोय ना. मग दुपारी झोपलो तरी गुड नाईट म्हणायचं. तुला म्हणायचं ते म्हण, झोप. भरपूर ऊन आलं आता. तर मी चाललो रोपवेचं तिकीट काढायला. सार्थक आत्ता 5-10 मिनटापूर्वी बोलला होता, म्हटलं आपण खाली जाऊन विचारून येऊ म्हटलं परत की तिकीट आहे का अवेलेबल असं. त्याला म्हटलं थांब थोड्या वेळानंतर जाऊ. आम्ही थांबलो, आता परत निघालो. तर आता खाली पायऱ्या आहेत, हे वरतून आहे ना, आम्ही पायऱ्या उतर आलो. म्हणतो आता मी वरती जाणार नाही, परत तिकीट काढून इथेच बसू म्हणतो. खाली खाली जायचं. कुठे आहे? बरं, सार्थक अजून खाली उतरायचं आहे. नाही भेटलं तर वर जायला लागल. हा, वर नसतो जा. वेटिंगमध्ये बसलो आम्ही
आणि सार्थक खातोय 2-2 सॉफ्टी. नंबर चालू आहे 630. आणि आपला नंबर किती आहे सार्थक? नको बघू, अंदाजे सांग. 636. 700. 736. आता आम्ही रोपवेच्या वेटिंग एरियामध्ये बसलेलो आहे वेटिंग एरिया. समोर ते नंबर डिस्प्ले करतायत वेटिंग वाले, जे जे जसं आहे तसंच. 710 नंबर आता त्यांनी अनाऊन्स केलं. आमचा 738 आहे, जवळ आलेलं आमचं. तर आता बऱ्यापैकी गड फिरून झालेलं आहे. आता रोपवेने आम्ही खाली जाणार आहे. हा सार्थक, याच्यामुळे आम्हाला रोपवेने जावं लागतंय. डायरेक्ट झोपून घेतलं त्यांनी, हल्लाच नाही. मी खोटं बोलतोय का? स्वतः नव्हता झोपला का? ठीक आहे, मग कॅन्सल करायचं, चालत जायचं. हा चल. चालत जायचं. ते त्याला दे, तू दे त्याला. अरे ते त्याला तिकीट दे, जाऊ आपण चालत. नाही का बरं? पाय दुखतात. कुणाचे? तुझे माझे. माझे नाही दुखत, मी चालू शकतो. चालणार. आता मी इकडं ताक घेतला होता, मस्त गॉगल लावून बसलेला. आता ताक घेतलाय आणि सार्थकने आणि आम्ही सगळ्यांनी वेळ सॉफ्टी खाल्ली. इकडे तिथे त्यांनी पुस्तकं ठेवले डिस्प्लेला वेगळे. आम्ही पाणी घ्यायला आलो होतो, पण ते ऑनलाईन पेमेंट ऍक्सेप्ट करत नाही, कॅश ओनली. तर पुढच्या जर कोणी येत असेल तर त्यांनी कॅश घेऊन या. आम्हाला थोडंसं आता पाण्याची शॉर्टेज झाली आहे. 2-2 बॉटल पाणी आणून सुद्धा कमी पडलेलं आहे. आता खाली गेलेलो गाडीमध्ये, कारमध्ये असेल बॉटल, त्यामधून पाणी पिऊ आम्ही. तर आता बाकीचा पुढचा शूट आपण रोपवेचा घेऊ. तर आपली रायगडची ट्रिप इथं एंड करू. खूप चांगली ट्रिप झाली आहे. आता जवळपास 5 वाजलेत आणि आम्ही घरी चाललो. आता आजचा दिवस इथेच एंड करता येईल. ओव्हरऑल भरपूर दिवसांचं आमचं चाललं होतं रायगडला जायचं. तर आता फायनली आम्ही रायगडला आलेलो आहे. आणि आता रिसेंटली छावा मूवी नंतर देखील जरा हाईप झालेलं होतं रायगड. बघितलं, खूप सुंदर आहे. आणि माझ्या अंदाजे मी जेवढे पण गड किल्ले आतापर्यंत फिरलोय, हाच एक गड आहे ज्यावरती आपल्याला स्ट्रक्चर्स अजूनही बघायला भेटतात. तर आता म्हणजे एवढं डिस्ट्रक्शन झाल्यानंतर पण एवढं सुंदर जागा आहे, म्हणजे ॲट इट्स प्राईम किती सुंदर असेल. तुम्ही जर विजिट केलं नसेल तर नक्की विजिट करा. खूप मस्त गड आहे. चलो बाय, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.